करतात मायबाप, मी तुम्ही कधी ऐकले नाही ऐकले मला माहीत नाही, पण सत्य परिस्थिती म्हणून तुमच्यासमोर मांडतो साहेब बरं का. वावी नावाचं गाव आहे नाशिकमध्ये, तुम्ही ऐकलेले असाल. त्या वावी गावामध्ये काबाड कष्ट करून आपला संसार फुलवणारे त्या ठिकाणी एक जोडपं आहे. संपले माझं कीर्तन, शेवटचा मुद्दा आहे बरं का. 3-4 महिन्यापूर्वीची बातमी आहे. आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथे गेलो होतो. ज्यांच्या घरात बसलो ना साहेब, त्यांनी असं पेपरचं कात्रण त्यामध्ये ठेवलं होतं. मी प्रत्येक वेळी सांगतो प्रत्येक कीर्तनात, का मायबापाचं प्रेम काय. असं वहीमध्ये ठेवलेलं पेपरचं कात्रण, ज्या पत्रकाराने बातमी छापली होती ना दादा, 2 शब्दाला अशी काळी अंडरलाईन केली होती. ते वाक्य तेवढे फक्त घरी घेऊन जा म्हणजे आजचं कीर्तन सफल होईल. अरे बाप निघून गेला, पण त्या आईनं कधी त्या मुलाला बापाची आठवण येऊ दिली नाही. एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगून जाईल. आपल्या भागातील त्या ठिकाणी त्यांना गुरुस्थानी मानणारे आमचे गुरुवर्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांचं वाक्य आहे, तेवढं घरी घेऊन जा. पुरावो बाबा सांगत असतात, जीवनामध्ये आलात ना, नाही कोणाला घाबरता आलात तर कधीच घाबरू नका, पण जीवनात आला तर 2 गोष्टीला घाबरा. वाक्य ऐका, जीवनात आल्याच्यानंतर 2 गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा आणि दुसरी गोष्ट बापाला घाबरा. बाबा का हो, का पापाला घाबरा. पापाला जर तुम्ही घाबरलात तर आपला परमार्थ चांगला आहे, आणि जीवन जगत असताना जर बापाला घाबरलात तर आपला संसार चांगला आहे. अरे जे पोरं बापाला घाबरलेत आजही त्यांचा संसार शाबूत आहे, जे बापाला घाबरले नाही आजही त्यांच्या संसाराची माती आहे. तोच असणारा आधारवड बाप निघून गेला, त्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काबाड कष्ट केले. अरे नाशिकसारख्या ठिकाणी मुलगा कामाला लागला, शिक्षण घेतलं, लग्न केलं, आणि 5 महिन्यांनी आईकडं परत माघारी आला. नवीन सुनबाई घरामध्ये आली. त्या सुनेने बोलायला सुरुवात केली, तुमच्या म्हाताऱ्या आईची किती दिवस सेवा करू, एक पर तुमची आई घरात राहील नाहीतर मी तरी घरात राहील. नाईलाज झाला. रात्रीच्या वेळेला तो पोरगा आईच्या खोलीत आला. कॉटवरती झोपलेल्या आईला आवाज दिला, आई तुला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का ग. विचारू का म्हटल्याबरोबर अंथरुणावरती बसलेली माऊली उठून बसली. झोपलेली माऊली उठून बसली, पाहिलं पोराकडं. पोरा काय झालं रे, एवढ्या रात्री आलाय, काय झालं एवढ्या रात्री आलाय, आजारी का, दुखतंय का काही तुझं. थोडा पोराचं वाक्य होतं, आई माझं काही दुखत नाही, पण एक तुला विचारायचं होतं, विचारू का. तर त्या आईचं वाक्य होतं, पोरा विचारणार आहे, काय विचारायचं आहे. त्या क्षणाला त्या पोराच्या तोंडातून शब्द निघाला, आई तुला इथे काय राहायचंच आहे, आणि वृद्धाश्रमातही जाऊन काय राहायचंच आहे, तू वृद्धाश्रमात जाऊन राहते का गाई. असा शब्द त्या माऊलीनं कानावर ऐकला. अंथरुणावरती बसलेली माऊली उठून पोराच्या समोर आली. अरे ज्या दिवशी आपला पती गेला होता ना, तो दिवस आठवला आणि डोळे भरून आले त्या माऊलीचे, आणि मुखातून एक शब्द निघाला, पोरा अरे तू जर आनंदाने राहत असेल ना या घरात, मी तिथे जाऊन राहायला तयार आहे. ही भूमिका मायबापाची. वागचा पुढचा विचार केला नाही. पोराने शब्द ऐकला, पोरगा निघून गेला. त्या माऊलीनं गेलेल्या पतीचा फोटो काढला, छातीला लावून ती रडायची. तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून नाशिकच्या स्टँडला भीक मागितली असती, पण वृद्धाश्रमाचं पाऊल चढले नसते. नाईलाज होता. सकाळ झाली, संपले माझं कीर्तन वाक्य ऐका. सकाळ झाली, ती माऊली गाडीमध्ये बसली. गाडीमध्ये बसल्याबरोबर पोराने गाडी चावी चालू केली. वृद्धाश्रमापर्यंत गाडी आली. आतमध्ये आईची बॅग टेकवली. 1 लाखाचा बंडल त्या पोराने काउंटरवरती टेकवला, आणि निघत्या क्षणी त्या पोराचं वाक्य होतं, जोपर्यंत पैसे तोपर्यंत म्हातारीला सांभाळा, ज्या दिवशी पैसे संपतील ना त्या दिवशी मला फोन करा, मी पैसे घेऊन परत इथं येतो. निघाला पोरगा. गाडीच्या दिशेने जाणारा पोरगा आतमध्ये बसलेल्या आईनं पाहिला, दरवाजापर्यंत पळत आली. पोराकडं पाहायची, गाडीकडं पाहायची, पोराकडं पाहायची, गाडीकडं पाहायची. का 1 लाख रुपये त्याने दिलेत, अजून 1 लाख रुपये द्यावे याच्याकरिता पाहत नव्हती. निघाली ना, निघालाय माझा पोरगा, पण जायच्या क्षणी त्याने फक्त आई जातो बरं का एवढा आवाज द्यावा याच्याकरिता ती माऊली पाहत होती. गाडीमध्ये जाऊन पोरगा बसला. आईला वाटत होतं गाडीची काच खाली करून तरी मला आवाज देईल. निघत्या क्षणी तसं झालं नाही. मायबाप गाडीची चावी चालू केली, पोरगा निघून गेला. साहेब त्याच्यानंतर 15 वर्षाचं आयुष्य त्या माऊलीला वृद्धाश्रमात लावलं. आणि शेवटच्या घटका मोजत असताना 88व्या वर्षी शेवटच्या घटका मोजत असताना त्या माऊलीचे शब्द आहेत. मरणाच्या दारामध्ये असणारी ती माऊली सेवा करणाऱ्या लोकांना जवळ बोलवलं, आणि एक वाक्य होतं. त्या सेवा करणाऱ्या लोकांनाच बोलू लागली, दादा मला वाटत नाही मी जास्त दिवस जगल, पण माझी शेवटची इच्छा आहे तेवढी पूर्ण करता का हो. त्या सेवा करणाऱ्या लोकांनी बोलायला सुरुवात केली, आई काय इच्छा आहे तुमची. माझी आई सांगत होती, ती आई बोलत होती, फक्त माझ्या पोराला एक फोन लावा,
आणि त्याला फक्त मला पाहण्याकरिता भेटण्याकरिता एकदा बोलवा, बाकी माझी काही इच्छा नाही. काय मागत असतात मायबाप? मायबाप तेवढा शब्द कानावरती पडला. सेवा करण्याने त्या ठिकाणी फोन लावला. 2 दिवस लागतील त्या पोराने सांगितलं. आईच्या कानापर्यंत बातमी आली. कंठामध्ये आलेला प्राण त्या माऊलीनं रोखून धरला. 2 दिवसांनी तो पोरगा त्या वृद्धाश्रमात आला. आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर आईच्या हातात हात दिला. त्या माऊलीनं 2 दिवस डोळे न उघडणाऱ्या माऊलीनं डोळे उघडले आणि पोराकडे पाहिलं. वाक्य ऐका. 2 दिवस न डोळ्या उघडणाऱ्या माऊलीनं पोराकडे पाहिलं आणि मुखातून शब्द निघाला, पोरा आला का रे? पोराने मान हलवली. त्या क्षणाला त्या माऊलीचा दुसरा शब्द होता, पोरा आलाय खरा, पण तू जेवला का रे? मरणाच्या दारात होती, पण पोरगा जेवलाय का याची चिंता करणारी आई होती. तेवढ्यावरती ती माऊली थांबली नाही. त्या माऊलीचा शब्द आहे, पोरा तुझ्या बापाच्याही काळात मला कुठं जाता आलं नाही आणि तुझ्याही काळात म्हटलं आनंद उत्सव साजरा करता येईल, पण तुम्हाला इथं आणून घातलं आहे. ज्या दिवशी मी जाईल ना रे, तुझ्या बापाचा फोटो या बॅगेमध्ये ठेवलेला आहे. जाताना एवढा फोटो घरी घेऊन जा तुझ्या. आणि वाक्य ऐक, आयुष्यभर तुझ्याकडे काही मागितलं नाही. गेली 15 वर्ष तू या वृद्धाश्रमात मला आणून घातलंय. एक वाक्य तुझ्याकडे मरत्या क्षणी मागते तेवढं माझ्यासाठी देशील? पोराने मान हलवली. काय पाहिजे आई तुला? त्या क्षणाला आईचं वाक्य होतं, पोरा ज्या वृद्धाश्रमात तू मला आणून घातलंय ना, अरे ही पत्र्याची खोली आहे. उन्हाळ्याचे दिवस म्हटलं का इथं गरम होत आहे रे, पावसाळ्याचे दिवस म्हटलं का इथं मच्छर चावतात. काही करू नको, फक्त या वृद्धाश्रमाला 2 फॅन बसून देशील का रे? त्या क्षणाला पोराने प्रत्युत्तर केलं, आई तू तर मरणार आहे, तू तर जाणार आहे, हे फॅन कशाकरिता बसून देऊ ग? असा शब्द मुखातून बाहेर पडल्याबरोबर त्या आईचं वाक्य होतं, पोरा मी तुझी आई आहे म्हणून उन्हाळ्याचे दिवस सहन केले. पोरा मी तुझी आई आहे म्हणून पावसाळ्यामध्ये मच्छरं चावलेली मी सहन केली. पण ऐक ना, ज्या दिवशी तुझी पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील ना रे, तुला नाही सहन होणार, म्हणून आताच या वृद्धाश्रमाला 2 फॅन बसून दे. याला मायबापाचं जीवन म्हणतात. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलंय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. असे जगणारे मायबाप आहे. म्हणून आहे तोपर्यंत तरी त्यांची सेवा आपल्या परिवारात, आपल्या घरात शेवटच्या श्वासापर्यंत करावी, हीच अपेक्षा त्या ठिकाणी करतो. आज या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण उपस्थित आहे. कैलासवासी श्री राजेंद्र शेठ दगडूशेठ नरवडे 58 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. असा जगणारा माणूस गेला निघून वर्ष झालं. मायबाप चेहऱ्याकडं पाहिल्याबरोबर तो आनंद त्या ठिकाणी दिसत होता. आहे तोपर्यंत असा आनंद आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याही मुखावरती राहावा. त्यांच्या पश्चात असणारे त्यांची पत्नी आमच्या रोहित दादांची आई आहे सुनीताताई राजेंद्र नरवडे. त्या माऊलीच्या जीवनातून ज्या असं म्हटली होती ना, ज्या पतीसोबत मी 7 जन्मी राहील, तो पती अर्ध्यावरती सोडून गेला. भातुकलीच्या खेळामधली राजा अधिकाराने आणि अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एकच काने. नातेवाईक मंडळी येतील, एक दिवस निघून जातील बाबा. ज्या पतीविना आपलं जीवन अधुरं आहे ना, ती माऊली कधी जर देवाच्या मंदिरात गेली ना, बरं का, ज्या माऊलीला पती नाही ती जर माऊली देवाच्या मंदिरात गेली ना, पैसा सत्ता संपत्ती कधीच मागू शकत नाही. देवाकडे एवढंच मागल, देवा होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, तुमच्या बिना हो जन्म सारा, एकाएकी खचलेला प्रेम देवता ममतेची आभाळ शक्ती दे मला. जरी कोसळलं आभाळ तरी करीन मी संभाळ. घ्या पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा